नमस्कार शेतकरी मित्र हो, मी श्यामकांत महाजन, सी बायो एस्टेटिक प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद. आज आपण सी जालिंदर भाऊ शेळके, गाव वेळगाव, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक यांचा आपण जवळपास 900-950 झाडांचा डाळिंब प्लॉट भेटप्रसंगी मागील खूप महिन्यांपासून चर्चा होती. जालिंदर भाऊंचं बोलणं होतं की आपल्या डाळिंब प्लॉटला एकदा व्हिजिट करावी. ऑक्टोबर 2024च्या हिशोबाने सी जालिंदर भाऊ यांनी डाळिंब या पिकाची लागवड केल्यानंतर आपलं अंतर जे हे जवळपास 12/6च्या हिशोबाने, म्हणजे आजकाल जे म्हणतो आपण एक खोड पद्धत म्हणा किंवा 2 खोड पद्धत, कमी क्षेत्रामध्ये जास्त झाडांची लागवड व जास्त उत्पादन घेण्याचा दृष्टिकोन हा एक महत्त्वाचा असतो. त्या व्यतिरिक्त सी जालिंदर भाऊंनी मागच्या 1-1.25 महिन्यापूर्वी आपण या पिकामध्ये आंतरपीक घेत असताना डिसेंबरच्या सुरुवातीला आपण टरबूज आणि मिरची या 2 पिकांची लागवड करत असताना आज आपण टरबूज या पिकाची फ्लॉवरिंग अवस्था ही बघू शकतो. त्या व्यतिरिक्त आंब्या बहारामध्ये डाळिंब या पिकामध्ये आपण आंब्या बहाराची तयारी करत असताना जमिनीमध्ये स्ट्रेस निर्माण करत असतो, म्हणजे कोणत्याही प्रकारचं पाणी हे देत नसतो, त्यामुळे झाडामध्ये फ्लॉवरिंग ही उमलत असते. आज आपण या क्षेत्रामध्ये बघू शकतो अशी परिस्थिती आहे की आपण टरबूज आणि मिरचीला या दोघं पिकांना पाणी देत असताना डाळिंबाचं झाडसुद्धा पाणी हे ओढतंय. त्या पाण्याच्या दृष्टिकोनातून जे सूर्यप्रकाश मागच्या 1-1.25 महिन्यापासून पडतोय, झाडाला ताण हा बसल्यानंतर थोडं थोडं जे पाणी मिळालं त्याचं रूपांतर आपल्याला फुलामध्ये हे दिसतंय. आपण या बागेची परिस्थिती बघू शकतात. 14-15 महिन्याचं झाड आहे आणि अतिशय उत्तम प्रकारची फ्लॉवरिंग म्हणा, सेटिंग म्हणा ही आपण बघू शकतो. ज्यावेळी आपण अशी परिस्थिती निर्माण होत असते की आपल्याला फ्लॉवरिंग हे मोठ्या प्रमाणात मिळत असते, अशा वेळी शेतकऱ्यांना वाटते की आपण मोठ्या प्रमाणात किंवा मग थोड्याफार प्रमाणामध्ये थोडं थोडं पाणी हे डाळिंबाच्या झाडाला द्यावं. अशा वेळेस कोणीही पाणी देऊ नये. आपण डाळिंबाच्या झाडांना जर या स्टेजला जर पाणी दिलं तर आपले फुलं हे ड्रॉप होण्याचे चान्सेस हे 99% राहतील. आपल्याला पाणी हे झाड हे आपण झाडाला पाणी हे देतोय ठिबकच्या माध्यमातून. जे खतांचं नियोजन आपण टरबूज म्हणा किंवा मिरचीसाठी इथे केलेले आहे, त्या माध्यमातून झाडांना पाणी हे थोडं थोडं तंतुमय मुळातून हे मिळते. कारण की डाळिंबाची मुळी ही टॅपरूट सिस्टम असल्यामुळे जवळपास 3.5 ते 3 मीटरपर्यंत डाळिंबाची मुळी ही पसरते, त्यामुळे डाळिंबाचं झाड हे पाणी पितं आहे. त्या व्यतिरिक्त जालिंदर भाऊंचा आपला जो अनुभव आहे हा कांदा पिकाविषयी पण आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे. 1.5 ते 2 महिन्यापूर्वी जालिंदर भाऊंनी डाळिंब कांदा या पिकासाठी रोपासाठी श्री बायोकडनं इंडी रूट्स या ग्रॅन्युल उत्पादनाचा वापर केला आहे. व त्या व्यतिरिक्त ज्यावेळेस थोडंसं पावसाचं वातावरण होतं त्या दरम्यान वरून आपण ऑर्गॅनो गोल्ड आणि मायक्रोमॅग्नम या 2 उत्पादनांची फवारणी त्यांना दिली होती. त्यांचं जवळपास 5.5 एकर क्षेत्र हे लागलेलं आहे. आपण त्यांचा अनुभव हा शेअर करू. काय वाटतं तुम्हाला श्री बायोच्या उत्पादनांबद्दल? तुम्ही सांगितल्यावर 2 स्प्रे केले होते. आजूबाजूचे उळे बरेचसेच आपले टिकले नाही शेजारी कोणाचेच. पण माझी लागवड जवळजवळ 5.5 एकर झाली. आज लागवड होऊन 1 महिना झालेला आहे. ओके. मला एकदम चांगल्या प्रकारे रिपोर्ट आले. तर म्हणजे माझा जो अनुभव आता इडून मागचा जो झाला, म्हणजे जवळजवळ माझ्या आजूबाजूला उळेच आले नाही. ओके. माझ्याबरोबर कोणाची 10 गुंठे झाली, कोणाची 20 गुंठे झाली, पण माझं उळं एकदम चांगल्या प्रकारे आलं. माझी 5.5 एकर लागवड झाली. ओके. आणि त्याच आता तुमच्या अनुभवानुसार आता माझे 5.5 एकर कांद्याला तुमच्याच मार्गदर्शनाखाली थोडं व्यवस्थित नक्की ॲक्च्युली काय होऊन गेलं आहे की आपण जैविक उत्पादनांच्या मार्फत खास करून श्री बायोकडनं जेही नवीन उत्पादनं मार्केटमध्ये आणलेले आहेत, आज जैविकच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादने विकले जातात आहे, पण आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये रिपोर्ट हे मिळत नाही. आपला त्यांचा कोणताही आक्षेप नाही आहे. पण शेतकरी बांधवांना व खास करून कृषी विक्रेत्यांना आपण सजेस्ट करू की जे नवीन तंत्रज्ञान, जे नवीन बायोटेक्नॉलॉजी म्हणतो किंवा मॉलिक्युलर बायोटेक्नॉलॉजी म्हणतो की आपल्याला कमी डोसमध्ये किंवा कमी दिवसामध्ये जर आपल्याला रिपोर्ट हवे असतील, खास करून जे आजकाल मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण चेंज होऊ राहिलं. आता बघा 4-5 दिवसामध्ये आभ्रट वातावरण तयार झालं आहे, त्याच्यामुळे पिकाची जी वाढ आहे किंवा जे अपटेक आहे हा कम्प्लिटली बंद झालेला आहे. अशा वेळी जैविक उत्पादनांच्या मार्फत आपण झाडामध्ये सर्क्युलेशन म्हणा, अपटेक म्हणा किंवा जमिनीमध्ये भुसभुशीतपणा म्हणा किंवा पांढऱ्या मुळीमध्ये इलॉंगेशन म्हणा हे घडून आणणं गरजेचं आहे. फॉस्फरस आणि पोटॅश सूक्ष्म अन्नद्रव्यांचा अपटेक हा करणं गरजेचं आहे. जे रोगांचा अपटेक किंवा रोगांचा जो प्रादुर्भाव आपल्याला या खराब वातावरणामुळे जाणवतो आहे त्याचा आपल्याला प्रतिबंध करणं गरजेचं आहे असं मला जाणवतं. तर मी तमाम महाराष्ट्रातील खास करून कांदा उत्पादक म्हणा किंवा डाळिंब उत्पादक म्हणा किंवा जे भाजीपाला उत्पादक आहे, आपण मागच्या 1-4-5 दिवसापासून ढगाळ वातावरण फेस करत असताना आपल्याला कोणत्याही पिकामध्ये अपटेक हा जाणवून नाही राहिला. अशा वेळेस आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक लिक्विड हे देतो आहे 13-40-13, काही शेतकरी कॅल्शियम बोरॉन देतात, ते काही ठिकाणी ड्रॉपिंगची समस्या मोठी ही जाणवते. अशा वेळेस आपण जैविक उत्पादनांचा वापर हा मोठ्या प्रमाणात म्हणा किंवा थोड्याफार प्रमाणात जरी केला तर आपल्याला रिझल्टची घेणं आहे, जेणेकरून आपलं पीक हे वाचलं पाहिजे व 2 पैसे आपले घडले पाहिजे. एवढेच माझं या व्हिडिओ सांगण्यामागचा दृष्टिकोन होता, असे मी शेतकरी बांधवांना सूचित करेन.
नमस्कार.